फुटीच्या तपासाच्या अनुषंगाने सीबीआय ऍक्शन मोडवर आलेली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। सीबीआय पथकाने जयपूरसह अनेक ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत। सीबीआय जयपूर एसओजीने दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते। ताब्यात घेतलेल्या व्यक्तींचा नेमका रोल काय होता याची तपासणी आणि चौकशी केली जाते। यानंतर सीबीआय तपासाच्या पुढील टप्प्याची कार्यवाही जी आहे ती पार पडणार आहे। तर नीट पेपर फुटी तपासाच्या अनुषंगाने सीबीआय ऍक्शन मोडवर आले सूत्रांनी ही माहिती दिली। यानंतर सीबीआय तपासाच्या पुढील टप्प्याची ही कारवाई जी आहे ती करणार आहे। यामध्ये नीट पेपर फुटी तपासाच्या अनुषंगाने सीबीआय ऍक्शन मोडवर पाहिला। तर नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणामध्ये सुरू असलेला तपास हरियाणातील गुरुग्राम पर्यंत पोहोचला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। पोलिसांनी गुरुग्राम मधील फरूक नगर येथील खेडा खुरमपूर गावातून यश नावाच्या एका तरुणाला ताब्यात घेतलं। यश सध्या एमबीबीएसचं शिक्षण घेत आहे। पेपर फुटीचा हा कट रचण्यामागे मुख्य सूत्रधार असलेला डॉक्टर तोच असल्याचा त्याच्यावर आरोप आहे। गुरुग्राम गुरुहुने शाखेनं आणि राजस्थान पोलीस यांच्या संयुक्त पथकानं काल रात्री यशच्या निवासस्थानी छापा टाकला आणि त्याला ताब्यात घेतलं। या प्रकरणात या संदर्भात आतापर्यंत 45 पेक्षा जास्त व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलेलं असून राजस्थान पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत। तर भोंदू अशोक खरातचा सिन्नर पोलिसांनी ताबा घेतलाय। न्यायालयीन कोठडीतून सिन्नर पोलिसांनी खरातचा ताबा घेतलाय। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये खरातला उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे। खरातचा पोलीस कोठडीची सिन्नर पोलीस मागणी करणार आहेत।